या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार, मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला। त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी येऊन मारहाण केले। किती पैशाची मागणी झाली? 15%। तुमची आणि ओळख कशी झाली मनीष काजे? अधिकारी मार्फत, महापालिकेचे अधिकारी मार्फत। सोलापूर शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे, नाहीतर मला 15% 11 लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याच्या कार्यालयातच शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी आकाश उत्तम कानडे, राहणार बार्शी रोड, मानेगाव, वैराग, तालुका बार्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली। 1 जुलैला मनीष काळजे यांच्या 7 रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात आणि 2 जुलैला महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे। अभियंता दीपक रामचंद्र कुंभार यांच्या माध्यमातून 1 जुलैला 7 रस्ता येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले। अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामाची निविदा मागे घे किंवा वर्क ऑर्डर 76 लाखांची असून 15% 11 लाखांची मागणी केली। फिर्यादी आकाश उत्तम कानडे याने नकार दिल्याने काळजे याच्याकडून दमदाटी, शिवीगाळ आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरवण्याची धमकी दिली। फिर्यादी 2 जुलैला दुपारी 12च्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्या समवेत सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले। मनीष काळजे सोबत असणारा राजेंद्र कांबळे हा त्या ठिकाणी होता आणि त्याने काळजेला फोन करून मी तेथे आल्याची माहिती दिली। काही वेळाने काळजे व त्याचा चालक तेथे आले। त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटा मारल्या। दीपक कुंभार म्हणाले, माझ्या कार्यालयात असे काही करू नका म्हणून बाजूला केले। त्यावेळी तू निविदा काढून घे किंवा मला दे, नाहीतर तुला सोलापुरात राहू देत नसल्याची काळजेकडून धमकी। काळजेला नकार दिल्याने पुन्हा त्याने त्याच्या चालकाने शिवीगाळ करून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। DCP कबाडे यांची रात्री उशिरा पोलीस ठाण्याला भेट। मंगळवार दिनांक 2 जुलै दुपारी 1-2च्या सुमारास घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद कानडे यांनी सदर बाजार पोलिसात दिली, पण रात्री 11 वाजले तरी सुद्धा अद्यापपर्यंत फिर्याद तथा FIR दाखल झाली नव्हती। त्यामुळे रात्री 11:15च्या सुमारास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली। प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांनी जाब विचारून त्यांना सक्त सूचना केल्या आणि ते काही वेळाने तिथून निघून गेले। माझं नाव आकाश उत्तम कानडे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, नोंदणीकृत अभियंता आहे। मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं MIDC एरियामधलं। तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार, मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला। त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी येऊन मारहाण केले। सकाळी 12 वाजल्यापासून मी फिरतोय, अजून पोलिसांनी काय दखल, म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून। फक्त ड्रेनेज विभागामध्ये। किती पैशाची मागणी झाली? 15%। तुमची आणि ओळख कशी झाली मनीष काजे? अधिकारी मार्फत, महापालिकेचे अधिकारी मार्फत। मागणी कुठे झाली? त्यांच्या ऑफिसला। कुठं महापालिकेत? नाही, 7 रस्ता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।